जय शिवराय सोलापूरकर. गुड मॉर्निंग. आज ब्लॉगची सुरुवात सकाळी सकाळीच केली होती. उठले, थोडं गरम पाणी पिले, मग माझं शस्त्र उचलून निघाले बाहेर झाडू मारायला. मी किती पण मोठे होते, माझे 10 होऊ दे नाही तर 100 होऊ दे, मला झाडू भांडे करावंच लागते बघ. जाऊ दे सोडा, मी पण तयार झाले इथे. अरे 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 बघा, एका मिनिटात तयार झाले का नाही. उगाच सगळे म्हणतात मी तयार व्हायला उशीर करते. 2 मिनिटात तयार झाले का नाही. आज चाललो होतो आम्ही बाहेर, याला 10 वेळा मस्का लावल्यावर चल 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 म्हणल्यावर आला बघा याने. आमच्या आधीच हे दोघं भाऊ लोक रिक्षात जाऊन बसले बघा. आज आम्ही सगळे जात होतो तुळजापूरला, कारण माझे 10K फॉलोअर्स कंप्लीट झाले. तुमच्या सगळ्यांमुळे माझे 10K फॉलोअर्स कंप्लीट झालेत. असंच सपोर्ट करत राहा सगळ्यांना, मनापासून धन्यवाद. रिक्षाने जात होतो आम्ही, हवेने सगळं आमच्या मेकअपचा केसांचा बट्ट्या गोळ झालाय. हे बघा झोपलो आम्ही, मंदिरला चाललो आणि हिला झोप यायला लागली बघा. जाता जाता आभाळ भरून आलं होता. आता पाऊस पडते का काय असं वाटायला लागले. ते सरण्यापेक्षा पण डेंजर इथं वातावरण बदलायला लागले बघा. तेवढ्यात माझी बहीण उठून बसली होती. तेवढ्यात पोचलो घाटावर. इथं मंदिरात काहीतरी काम चालू वाटतं म्हणून तिथं पडदा मारून ठेवले. तेवढ्यात मग छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं. छान वाटलं एकदम. आतमध्ये रिक्षा घेऊन जायला अलाउड नव्हतं म्हणून आम्ही रिक्षातून उतरून चालत निघालो. मग पोचलो मंदिराकडे. हा मंदिर बघूनच एवढं मन प्रसन्न होतंय ना, मनाला शांती भेटते बघा. मग गेलो आम्ही मंदिरात. इथं गायमुखातून जात होतो ना, ते रस्ता बंद केलाय, काहीतरी काम चालू आहे वाटतं. मग आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि निघालो. लाईन मध्ये थांबलो. आम्ही शनिवारी गेलो होतो आणि शनिवार रविवारी खूप गर्दी असते. आज पण खूप गर्दी होती बघा. लय पाय दुखायलेत म्हणून बसलो आम्ही थोडं बाकडावर. आतमध्ये मोबाईलला नेटवर्क नव्हतं म्हणून माझ्या भावाला चिडत बसलं बघा थोडं. त्यांनी पण बघा मला कसं चिडवते. मोठे तरी कळत नाही. थोडं बसायचं चालायचं हेच चालू होतं आमचं. माझ्या भावाला करमत नव्हतं म्हणून कसा येडे चाळे करत होता बघा. कसं येड्यासारखं करते बघा. बघा कसं असतंय अजून. मी व्हिडिओ काढत होते तेवढ्यात माझा भाऊ मध्ये आला. कसं खावत आहे बघा अजून. मोबाईलच फेकून दिला. पहिल्या मजल्यावर तर बघा किती गर्दी होती. आईचं दर्शन घ्यायला किती जण आले होते बघा. आम्ही इथं लाईनीमध्ये थांबलो होतो आणि लोक बघा उड्या मारून जात होते. आम्ही थांबणारे काही येडे आहे का. तेवढ्यात आलो मंदिरात. 3 तास लागले आम्हाला दर्शन घ्यायला आणि दर्शन घेऊन निघालो आम्ही. बाहेर येऊन मी आणि माझी बहीण बांगड्या भरून घेतलं. तुळजापूरला आलो आणि बांगड्या नाही भरलो असं कधी होऊ शकते का. बांगड्या भरून निघालो आम्ही घरी. माझे लवकरच 100K होऊ दे. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.